पहलगाम हल्ल्याचं भारतानं सडेतोड उत्तर दिलं. भारतानं पाकिस्तानच्या आणि पीओकेमधल्या अशा एकूण 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आणि प्रतिशोध घेतला. याच पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मेच्या 7 आणि 8 तारखेला रात्री पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सीमा भागावर गोळीबार करण्यात आला आणि त्या पाठोपाठ ड्रोन हल्ला सुद्धा करण्यात आला. अनेक ड्रोन भारताच्या दिशेनं पाकिस्ताननं पाठवले आणि ते अयशस्वी करण्यात, म्हणजे ते आपल्या जमिनीवर पडू नयेत याकरता एअरफोर्स आणि आर्मीच्या टीमनं जोरदार कारवाई केली आणि ते सगळे ड्रोन हवेमध्येच फोडून टाकले, निस्तेनाबूत केले. त्याचे तुकडे फक्त खाली आले. हे सगळं आपण प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेल, वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल. पण जसजसा दिवस पुढे जात आहेत तसतशी नवी माहिती समोर येते आणि त्यानुसार एक महत्त्वाची बातमी अशीही समोर आली की पाकिस्ताननं पंजाबमध्ये, खरं तर जम्मू काश्मीर, पंजाब, भूज म्हणजे गुजरात आणि खाली राजस्थान, जैसलमेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोनचे हल्ले केले, मिसाईलचे हल्ले केले, लढाऊ विमानंसुद्धा पाठवली होती. त्यामध्येच अशी ही माहिती आत्ता समोर येते, जी ताजी माहिती आहे की पंजाबच्या अमृतसरला जो गोल्डन टेम्पल आहे त्याला सुद्धा टार्गेट केलेलं होतं पाकिस्ताननं अमृतसरचं हे गोल्डन टेम्पल टार्गेट करून तिथं ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ड्रोन हल्ला करण्याचा तिथं प्रयत्न केला. मंदिरं, गुरुद्वारा सुद्धा सोडली नाही, ती सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवर होती. हेच यामुळे समोर येत आहे. ही बातमी खूप काही सांगून जाते. फक्त सामान्य नागरिकांना पाकिस्ताननं टार्गेट केलं नाही, म्हणजे सीमा भागातले जी राज्य होती त्यातल्या सामान्य नागरिकांच्या घरांना सुद्धा ड्रोन हल्ला करून टार्गेट करण्यात आलं पाकिस्तानकडून. आणि इतकंच नव्हे तर मंदिरं, गुरुद्वारा हे सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवर होते. जवळपास 36 ठिकाणी जो हल्ला पाकिस्ताननं केला भारताच्या, त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ड्रोन पाठवले तिथले ड्रोन भारतानं हवेमध्येच हाणून पाडले, भारताच्या यंत्रणांनी, सैन्य दलांनी हाणून पाडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. पण यातलीच महत्त्वाची घडामोड ही की गोल्डन टेम्पल सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवर होतं आणि त्यालाही ड्रोन हल्ला करून निस्तनाबूत करण्याचं, शीख समुदायाचे सगळ्यात मोठं जे धार्मिक स्थान आहे ते निस्तनाबूत करण्याचा नापाक इरादा पाकिस्ताननं ठेवला होता, जो भारतानं धुळीस मिळवला. अशाच प्रकारे अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपण न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडियावर पाहत राहणार आहात.